आरोपांसंदर्भात धनंजय मुंडे पहिल्यांदाच व्यक्त झाले। 200 दिवस मी शांत राहिलो, संयमानं घेतलं असं मुंडेंनी म्हटलं। मी काही केलं नाही तर मी प्रतिक्रिया कशाला देऊ असं मुंडेंनी म्हटलेलं आहे। ज्याला ज्याला जे बोलायचं आहे ते बोलू द्या, मी बोलणार नाही असं मुंडे म्हणतायत। वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे पहिल्यांदाच त्यांच्यावर झालेल्या आरोपांसंदर्भात बोलले। धनंजय मुंडे बोलताना भावनिक झाल्याचे देखील दिसले। मी या 200 दिवसात काय शिकलो, कधी बोलायचं कधी नाही बोलायचं हे शिकलो असं मुंडे यांनी म्हटलेलं आहे। माझ्यावर कृषी मंत्री असताना आरोप केले पण न्याय व्यवस्थेने न्याय दिला असं मुंडेंनी म्हटलेलं आहे। झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं। अब झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों से स्वयं बना। अब तुमसे मिटने का खौफ नहीं, अब तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में जब जब मुझे डालोगे, तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे, तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं। तर 200 दिवस मी शांत राहिलो, संयमानं घेतलं असं मुंडेंनी म्हटलेलं आहे। अनेक आरोप झाले पण न्याय व्यवस्थेने न्याय दिल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। मी 200 दिवस शांत होतो का? अनेक जण म्हणायचे मला, संजय भाऊ आहेत त्या काळात सावलीसारखे बोलत का नाही, काहीच खरं नाही, काही उठून आरोप करायला बोलत का नाही। म्हणलं ज्याला ज्याला जे बोलायचंय ते बोलू द्या, मी बोलणार नाही। जे काढायचं काढू द्या, तू का प्रतिक्रिया देत नाहीस? म्हणलं जी क्रिया मी केलेलीच नाही त्याची प्रतिक्रिया मी देत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।